गेल्या पावसाळ्यामध्ये करंजी आणि परिसरामध्ये प्रचंड पाऊस झाला. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली होती. मात्र यंदा जुलै महिना सरत आला तरी या परिसरामध्ये जे आहे पावसानं हजेरी लावलेली नाही. अतिशय कमी प्रमाणामध्ये पाऊस जो आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत झालेला पाहायला मिळतो आणि त्यामुळे शेततळे जे आहेत तर ते कुठेतरी आता कोरडे ठाक पडायला सुरुवात झालेली आहे. एरवी जर आपण बघितलं तर या शेततळ्यामध्ये बऱ्यापैकी पाणी जे आहे तर ते असायचं आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला तर हे शेततळे जे आहेत तर ते भरलेले असायचे. मात्र यंदा या ठिकाणी जर बघितलं तर आता हे दोनही शेततळे शेजारी शेजारी आहे आणि या शेततळ्यांनी तळ गाठलेला आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतो आहे. एकूण जर बघितलं तर अतिशय गंभीर परिस्थिती या परिसरामध्ये झालेली आहे. कारण पाऊस म्हणावा तसा होत नाहीये. इथले शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण खरं तर बोलणार आहोत. बाबा, गेल्या वर्षी भरपूर पाऊस झाला, हा यंदा पाऊसच नाही, काय नेमकं नाही का? हा. गेल्या वर्षी भरपूर पाऊस झाला, आमदा काहीच नाही. हा. दुष्काळच समजायचं म्हणायचं ना. बर. शेत तलावात पाणी नाही, हा. आम्हाला प्यायला पाणी नाही. हा. काय करायचं आम्ही? आता हे मागच्या वर्षी जर बघितलं तर हे शेततळे भरलेले होते. भरलेली होती, शेत तलाव भरलेले होते, आता कोरडे पडले. आता काय करायचं? हा. मग पाऊसच नाही तर आम्ही तरी काय करावं? बर. आणि आता हे शेतीचे काम तर चालू आहेत, आता सगळ्या पेरण्या चालू आहेत. मग आता पुढं शेतीचं कसं? शेतीचं अवघडच होणार आहे ना. नाही पाऊस आला तर जळून जाईल. बर. मग त्याला काय करावं आपण? आपल्या हातात आहे का पावसाचं? बर बर. आणखीन देखील इथले स्थानिक नागरिक आहेत. एरवी बघितलं तर मागच्या वेळेला अगदी पूर परिस्थिती निर्माण झालेली होती. आता पाऊसच नाहीये, नेमकं काय परिस्थिती? कारण शेततळे देखील कोरडे झाले. साहेब, मागच्या वर्षी भरपूर पाऊस झाल्यामुळे, थोडक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आणि या वर्षी उलट परिस्थिती निर्माण झाली. या वर्षी पावसाचं प्रमाण या भागामध्ये अतिशय कमी असल्यामुळं शेतकऱ्यांच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत, तलाव कोरडे आहेत आणि त्याच म्हणजे वर्षभराचं ज्या शेततळ्याच्या माध्यमातून आपण शेतकरी पिकाचं नियोजन करतात त्या शेततळ्याच्या पाण्यातून, यावर्षी ते शेततलाव देखील एकदम खपाटीला गेलेले आहेत, कोरडे पडले. त्याच्यामुळं आता वर्षभर जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न, शेतीच्या पाण्याचा प्रश्न देखील या शेततलाव कोरडे पडल्यामुळे निर्माण झालेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर भरपूर पाऊस पडला पाहिजे, तर या भागातील शेतकरी सुखावला जाईल. आता नगर जिल्ह्याचा जर विचार केला तर धरणाचा जो पाणलोट क्षेत्र आहे तिथं पाऊस होतोय, किंवा घाटाच्या वरती, करंजी घाटाच्या वरती पाऊस होतोय. इकडे परिस्थिती थोडीशी वेगळी दिसते. मग आता जर नगर जिल्ह्याचा विचार केला तर दोन पद्धतीने हे दिसते. बरोबर आहे साहेब, धरणाच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे, त्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढत आहे. पण त्या उलट ग्रामीण भागात म्हणजे इकडं पावसाचं प्रमाण अतिशय कमी आहे. त्याच्यामुळे काय झालंय, आता सगळ्यांच्या नजरा धरणाकडे लागल्या, जेणेकरून धरणं जरी भरले तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तरी सुटेल, कारण तिकडून येणाऱ्या योजना जिकडे या भागामध्ये. परंतु शेतीसाठी या भागात पाऊस होणं फार महत्वाचं आहे साहेब. आता दुसरीकडे जर बघितलं तर जिल्हा कृषी विभाग जो असेल तो म्हणतो की दुबार पेरणीचं संकट येणार नाही. पण इकडे परिस्थिती दिसताना वेगळी दिसते. कुठंतरी प्रशासकीय अधिकारी आहेत तर ते ग्राउंडवरती येताना दिसत नाही. काय नेमकं वाटतं? नाही, अधिकारी तर ते ऑफिसमध्ये बसूनच बऱ्याच वेळा सगळ्या माहिती सांगतात, पण आज अशी परिस्थिती की दुबार पेरणीची वेळ आलेलीच आहे. कारण पंढरपूरची वारी झाल्यानंतर पाऊस होत असतो, पण आता अजूनही ते पावसाने पाठ फिरवलेली आहे. त्याच्यामुळं आता पुन्हा एकदा पिकं करपलेली आहेत. आता पूर्णपणे कपाशी असन, तूर असन, सोयाबीन असन, हे सगळे पिकं आज यांनी माना टाकलेले आहेत. त्याच्यामुळं 100% पावसाची गरज आहे आणि दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. एकूणच जर बघितलं तर करंजी असेल आणि या परिसरामध्ये गेल्या वर्षी अक्षरशः जे आहे पूर परिस्थिती निर्माण झालेली होती. मात्र आता इथले शेततलाव असेल, विहीर असेल, या कोरड्या ठाक पडायला सुरुवात झालेली आहे. एकूणच शेतकऱ्यांच्या नजरा ज्या आहेत तर त्या आता आकाशाकडे लागल्यात. सुनील भोंगळे, एबीपी माझा, करंजी, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.